सर्व शेतकरी मित्रांसाठी एक मोठी खुशखबर आनंदाची बातमी। तर या जिल्ह्यासाठी पीक विम्याचे 118 कोटी रुपये मंजूर झालेले आहे। बघा 118 कोटी रुपये मंजूर झालेले आहे। डिटेल बातमी काय आहे ते बघूयात। तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत 2025च्या खरीप हंगामातील पिकांसाठी 118.63 कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी या ठिकाणी बातमी दिलेली आहे। यामध्ये जर बघितलं तर ही बातमी लोकमतने या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे। डिटेल बातमी बघूया। तर जिल्ह्यातील सुमारे 2,23,000 शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता। त्यानुसार 2.39 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यात आलेला होता। विमा योजनेत अनुसूचित केलेल्या पिकांचे दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोग आदी कारणांनी नुकसान झाल्यास पीक कापणी प्रयोगावर आधारित येणाऱ्या उत्पन्नानुसार नुकसान भरपाई देण्याची तरतूद या योजनेमध्ये एकंदरीत पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 118 कोटी रुपये जवळपास मंजूर झालेले आहे। तर तालुक्यांना वाईज आपण बघूयात कोणत्या तालुक्यात किती पैसे रक्कम जमा होणार आहे। तर नगर तालुक्यात 5 कोटी 3 लाख, अकोले तालुक्यात 1 कोटी 17 लाख, जामखेडमध्ये 17 कोटी 71 लाख, कोपरगावमध्ये 9 कोटी 66 लाख, नेवासामध्ये 22 कोटी 68 लाख, पारनेरमध्ये 21 कोटी 72 लाख, पाथर्डीमध्ये 1 कोटी 40 लाख, राहतामध्ये 13 कोटी 92 लाख, राहुरीमध्ये 6 कोटी 24 लाख, शेवगावमध्ये 1 कोटी 7 लाख, श्रीरामपूरमध्ये 17 कोटी 96 लाख, कर्जतमध्ये जवळपास 1 लाख अशा प्रकारची मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे। ही बातमी आपण लोकमतच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या क्रेडिट त्यांना जात आहे। लोकमतच्या माध्यमाला क्रेडिट हे जात आहे बातमीचं। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।